नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक फार छान बोध देणारी बोधकथा. एका राजाच्या दरबारात एका नृत्यांगनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नर्तकीच्या नृत्य कौशल्याची ख्याती सगळीकडे पसरली होती. राजानं त्याच्या गुरूंना पण आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. गुरु आले, आसनस्थ झाले, कार्यक्रम सुरू झाला. नर्तकी रात्रभर अथक नाचत होती. बघणारे पण रात्रभर जागे होते. हळूहळू पहाट झाली आणि नर्तकीच्या लक्षात आलं की आपल्या तबलजीच्या डोळ्यावर झोपेची झापड आली आहे. दुसऱ्या क्षणाला नर्तकीनं एक दोहा म्हणायला सुरुवात केली. घणी गई थोडी रही, या में पल पल जाय, एक पल के कारण यू ना कलंक लगाय. याचा भावार्थ असा की रात्र जवळजवळ संपलीच आहे. आता घटकाभरात दिवस उजाडणार आहे. तू रात्रभर जागा राहून जे मिळवलंयस ते आता काही क्षणांसाठी वाया घालवू नकोस. हा दोहा ऐकल्याबरोबर तबलजीच्या डोळ्यात तरंगणारी झोप उडाली आणि कार्यक्रम पुन्हा जोरात सुरू झाला. थोड्याच वेळात कार्यक्रम जसा संपला आणि नर्तकी खाली बसली तसे राजाचे गुरु पुढे झाले आणि त्यांनी नर्तकीला पदस्पर्श करून नमस्कार केला. ते बाजूला होतायत तोपर्यंत राजकुमार पुढे आला. त्याने आपला मुकुट नर्तकीच्या पायाशी ठेवला. तो बाजूला होताच राजकुमारी पुढे आली. तिने तिच्या गळ्यातला हार नर्तकीच्या गळ्यात घातला. सिंहासनावर बसलेला राजा अचंबित होऊन बघत होता. त्यानं गुरूंना विचारलं, हे काय केलं गुरुजी तुम्ही? यावर गुरुजी म्हणाले, मी इतके वर्ष तप करत होतो, पण आज तुम्ही नृत्य बघायला बोलवल्यावर मी सगळं काही विसरून रात्रभर तेच बघत बसलो. काय उपयोग माझ्या तपाचा, जर मला माझा मोह आवरता येत नसेल तर? असं म्हणून ते निघून गेले. राजपुत्र पुढे आला आणि म्हणाला, मी बरीच वर्ष तुम्ही मला सिंहासनावर कधी बसवणार हा विचार करत होतो, पण तुम्ही सिंहासन सोडतच नाही हे वाटल्यावर मी उद्या बंड करून तुम्हाला संपवून राजा बनायच्या तयारीत होतो. पण आज हा दोहा ऐकला आणि राजकन्या म्हणाली, तुम्ही तुमच्या कारभारात इतके व्यग्र असता की माझ्या लग्नाचं वय निघून जातंय असं वाटून मी लवकरच तुमच्या माहुताच्या बरोबर पळून जाणार होते. पण आज हा दोहा ऐकला आणि मी कोणत्या दरीत उडी मारणार होते हे मला उमगलं. दरबारात अचानक शांतता पसरली. हे सगळं ऐकून राजा म्हणाला, मी माझ्या सत्तेच्या नादात जे विसरलो होतो ते आता मला या दोह्यातून समजलं. राजानं मुलाचा हात धरून त्याच्या डोक्यावर स्वतःचा मुकुट ठेवला आणि त्याला राजा बनवलं. राजकन्येला म्हणाला, आता तुझ्यासाठी योग्य वर शोधणं हे एकच काम मला आहे, बाकी काही नाही. मंडळी, ही रंजक बोधकथा आणि या बोधकथेमध्ये सांगितलेला अगदी हा 2 ओळींचा दोहा. या दोह्याचा अर्थ असा की संयम धरा. आयुष्यभर केलेल्या प्रयत्नांचं फळ हे मिळणारच आहे. त्यामुळे आताताईपणा करू नका. आताताईपणा करून त्या प्रयोजनाला संपवू नका. कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर त्यासाठी अथक प्रयत्न आणि प्रयत्नांबरोबर संयम हे फार महत्त्वाचे असतात. हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.